जसे हातामध्ये फोन आले सगळी मूल्य उलटापालट झाली. ह्या मूल्यांचा पाठपुरावा करणं जुन्या पिढीला कठीण जातं. सगळ्या नातेसंबंधांचं मूळ अर्थकारण आहे. समंजसपणाची जबाबदारी जुन्या पिढीची आहे या मताचा मी आहे. ओके, यू शुड नॉट इंटरफिअर इन द लाईव्स ऑफ द यंग जनरेशन अनलेस युअर ॲडवाइस इज आस्क्ड फॉर. म्हाताऱ्यांना जवळ दूरचं दिसत नाही आणि कानाने कमी ऐकू येते, चांगलं आहे, निसर्गाचीच योजना आहे, उगाच फालतूची बडबड ऐकू नका. काही लोक मी आता याला कसं उत्तर देतो या तयारीनेच ऐकतात समोरच्याच. खुमखुमी असते त्यांना, कसं मी याचं हे साठी. नंतर माणूस समाधानाच्या म्हणजे यश, सुख, आनंद आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा हातचा उरला एक समाधानाचा. यू शुड बी कंटेंटेड विथ लाईफ. मग तुम्ही त्रासदायक म्हातारे नाही होणार. ज्या क्षणी या देशामध्ये पाळणा घरं निर्माण झाली त्या क्षणी वृद्धाश्रमाची गरज पडायला लागली. तुम्ही तुमचं 6 महिन्याचं वर्षाचं मूल त्या पाळणाघरात नेऊन ठेवता सांभाळण्याचं कोणाचं तरी, मग तुम्ही वृद्धाश्रमावर का बरं आक्षेप घेता? माणसांनी जात बात देव धर्म याच्या पलीकडे जायला पाहिजे. साठी नंतर माणसांनी कर्मकांड बंद केले. हॅलो, नमस्कार मित्रांनो, माझं नाव पलाश आणि रिअल किस्सा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज पुन्हा एकदा हटके आणि नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलोय. आज ज्या विषयावरती चर्चा करणार आहे, गप्पा मारणार आहे, तो विषय कदाचित बऱ्यापैकी रिलेटेबल आहे आणि सगळ्यांच्या घरात तो घडतोय. 3 पिढ्या एकत्र राहत आहेत, थोरली पिढी, मधली पिढी, धाकटी पिढी. आणि या तिन्ही पिढ्यांचा संगम किंवा त्यातला ब्रिज कसा साधायचा हे बदलत्या युगात फास्ट पेसिंग टेक्नॉलॉजीमुळे थोडंसं अवघड होऊन बसलंय का? किंवा तेच 3-4 मुद्दे येतात, म्हणजे आपल्या आईवडिलांबरोबर किंवा आपल्या मुलांसोबत अशा काही पर्टिक्युलर 3-4 कारणं असतात. त्याच्यामुळे वादविवाद होतात किंवा खटके उडतात. कदाचित ते पैशाचं कारण असू शकतं, पैशांचा अपव्यय असं आपण खूप ऐकतो आपल्या आईवडिलांकडनं, किंवा ते संस्कृती, परंपरा, किंवा आम्ही असं केलंय वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्यामुळं घराघरात नाही म्हटलं तरी थोडेसे खटके उडत असतात. आणि या तिन्ही पिढ्या ज्यावेळेस एकत्र राहतात त्यावेळेस त्याचा संगम कसा साधायचा, त्यात ब्रिज कसा निर्माण करायचा, तर याच विषयावरती आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर नंदू मुलमुले सर. सर, तुमचं मी रिअल किस्सावरती खूप मनापासून स्वागत करतो. आणि सरांना जवळपास 35हून अधिक वर्ष ते सायकॅट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत होते आणि आत्ताच आमचं बोलणं झालं की आता ते जरा स्वतःला वेळ देत आहे आणि त्यांचं पहिलं प्रेम हे लिखाण आहे आणि ते लेखकही आहेत. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी आत्ताच सांगितली की ते स्टँडअप कॉमेडियन सुद्धा आहेत. त्यांनी 500हून अधिक शोज केलेत. सो त्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्यांचा तो स्टँडअप शो जाऊन बघा. सो नंदू सर, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज जो आपण विषय चर्चेला घेतलाय तो मी म्हटलं जसं की बऱ्यापैकी अर्बन सिटीज म्हणजे अर्बन एरियाज मध्ये किंवा असा तो खूप चर्चेला गेलेला नाहीये, पण ते वास्तव आहे की हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी जॉब निमित्ताने पुणे मुंबई सारख्या शहरात येतो, गावाकडनं येतो आणि मी जॉब करतोय तर माझे आई वडील माझ्यासोबत येतात, माझी बायको असते, माझी मुलं असतात. आणि ज्यावेळेस ही 3 पिढ्या ज्यावेळेस एकत्र राहतात त्यावेळेस खटके उडतात. म्हणजे ते म्हणतात ना, भांड्याला भांडं लागतं. तर ह्या 3 पिढ्यांमधला संगम आत्ताच्या युगात तो खूप अवघड साधणं. म्हणजे असं वाटतं की बाबा आता कसं समजून सांगू मी यांना, किंवा त्यांना वाटत असेल मी याला कसं समजून सांगू. तर हे याच्याकडे तुम्ही कसं बघता? पहिली गोष्ट म्हणजे हा विषय घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो मी, कारण रोजच्या चर्चेचा विषय आहे. पण त्याला ज्या पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे त्या पद्धतीने पाहिलं जात नाही. डिस्कशन नेहमी काय होतं की सून अशी वागते, सासरा असा वागतो, मुलगा असा वागतो, नातूच ऐकत नाही वगैरे वगैरे. जितक्या प्रकृती तितके स्वभाव वेगवेगळे. त्याच्यामुळे संघर्ष सगळ्याच क्षेत्रात आहे. बिकॉज वी आर मेड अप, एव्हरीवन हॅज अ डिफरंट पर्सनॅलिटी ट्रेट्स. अचानक पैसा वाढलेला आहे, त्याच्यामुळे पैशामुळे सगळी मूल्य बदलून जातात. मला एक गंमत सांगतो तुम्हाला. माझ्या लहानपणी, आय वॉज बॉर्न इन 1957. 62 नंतर थोडी थोडी समज यायला लागते. 65 मला असं आठवतं शाळेमध्ये टेलिफोन पहिल्यांदा आला तेव्हा टेलिफोनची मूल्य काय होती. प्रत्येक गोष्टीची मूल्य असतात, ती बदलतात पिढीनुसार. कमीत कमी बोला, काय जे बोलायचं असेल ते लिहून घ्या, मुद्द्याचं तेवढं बोला. टेलिफोन हा गप्पा मारण्यासाठी नाही आहे. त्याच्यानंतर तो टेलिफोन नंबर डायल करायचा
तो डायल केल्याच्या नंतर पहिले तर अशी सिस्टीम होती की ऑपरेटरकडे जायचा ना, ऑपरेटरला सांगायचं की मला अमुक नंबरशी जोडून दे, मग तो ते खटक खटक करायचा. त्याच्यानंतर डायरेक्ट डायलिंग सुरू झालं. आणि मूल्य हीच होती की वस्तू टाकाऊ नसतात, जपून ठेवावी, रद्दी महिन्याच्या शेवटी विकायची, त्याचे 4 पैसे येतात. वस्तू कन्झर्व करणं, या नव्या गॅजेटचा अनावश्यक वापर न करणं. म्हणजे मग AC वगैरे तर त्या काळी नव्हतेच, पंखा जाताना बंद करा, जेवढा पाहिजे तेवढा चालवा वगैरे असं सगळं. आता टेलिफोनच्याच बाबतीत बोलायचं तर मूल्य पूर्ण उलटी झाली. कारण त्याच्या पिढीची मूल्य आता वेगळी आहेत. मॅक्सिमम बोला, जास्त बोलाल तर त्यांचं धन होईल ना. त्याच्यामुळे एक जाहिरात अशी होती की सासूबाईंना पदार्थ कसा करायचा सुनेनी विचारायचं, मग ते लिहून घ्यायचं वगैरे वगैरे. जसे हातामध्ये फोन आले सगळी मूल्य उलटापालट झाली. ह्या मूल्यांचा पाठपुरावा करणं जुन्या पिढीला कठीण जातं. स्थित्यंतर इतक्या वेगाने होते आहे की ही नवीन मूल्य पचवणं, तर डिस्पोजेबलचा जमाना आला. ज्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे त्याच्यामध्ये वस्तू जपून वापरायची. 3 पिढ्या घड्याळ वापरायची, 3 पिढ्या सायकल वापरायची. मोठ्या भावाचे कपडे लहान भावाने वापरायचे, वापरण्यासारखे लहान भाऊही होते बरेच, 3, 4, 5 असायचे. त्याच्यामुळे पुस्तकं, मला कुठलीच पुस्तकं विकत घ्यावं लागली नाही. कपडे बऱ्यापैकी कमी जास्त. कपडे ऑल्टर करणं, आता कुठे ती कला राहिलेली आहे, संपली. दुकानही सापडत नाही, दुकानं सापडत नाही, ऑल्टर करणारा सापडत नाही, कलही लावणारा सापडत नाही. कलही नावाचा प्रकार इथे काय होता हे सुद्धा आता इतिहास जमा झालेला आहे. आणि डिस्पोजेबलचा जमाना इतका आलेला आहे की आता ते प्लॅस्टिकचं जी काय बाटली असेल ती फेकवत नाही आपल्याला, म्हणजे आम्हाला. मग तो डिस्पोजेबलच आहे, ते वारंवार वापरू नये, हॅझार्डस आहे इथपर्यंत समजावून सांगलं तरी माणसं ती जपून ठेवतात. बरोबर. स्थित्यंतर असं वेगाने झालेलं आहे. बरोबर. आता 50, 60, 70 हजाराचा, लाखभर रुपयाचा आयफोन सुद्धा 2 वर्षात 3 वर्षात माझ्याजवळ पैसे आहे पण मला घेवत नाही. इतके पैसे कसे घालवायचे? तुम्ही जो पैशांचा मुद्दा काढला ना सर, मुद्दा तिथेच येतोय की मूल्य कशी बदलत गेली जसा पैसा आला. 91 नंतर जे लिबरेशन भारतात आलं, त्यानंतर सर्व्हिस सेक्टर वाढलं, उद्योगधंदे आले आणि लोकांच्या हातात पैसा यायला लागला. आता आम्ही जसं ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करतोय असं म्हणूयात, तर आमची मूल्य त्यानुसार बदलत गेली. म्हणजे तुम्ही जे म्हटलं ना की फोनवर कमी बोला किंवा अपव्यय टाळा, कोणत्याही गोष्टीचा अपव्यय टाळा. कदाचित आमच्या नंतरची जी पिढी त्यांना तर ह्या गोष्टी माहित नाही. सो मग हा कळीचा मुद्दा ठरतो, पैसे. सो त्या अराउंड तुम्ही आत्ता अर्बन एरिया किंवा सिटीज मध्ये जी कुटुंब व्यवस्था आता आहे, तो बऱ्यापैकी असं ऐकायला येतं की हा एक कळीचा मुद्दा म्हणलाय की अरे खूप अवास्तव खर्च करताय, रोज अमेझॉनचे पार्सल घरी येत आहेत. सो ही खटके उडण्याची कारणं ऐकू येतात. तर हे आता मधल्या पिढीने थोरल्या पिढीला समजून सांगणं, की मधल्या पिढीने समजून घेणं की नाही हे बरोबर आहे, किंवा हे कळत नाहीये, ते काय करायचं नक्की कळत नाही. हा संघर्ष अपरिहार्य आहे. अपरिहार्य. आता माझ्या बाबतीत मी सांगतो, मी जिथे राहतो, मी 40 वर्षापासून तिथे राहतो. मी अमेझॉनवर एक पुस्तक मागवलं. मला नेमकं कुठे आहे तर म्हटलं मला तर सगळे ओळखतात त्या कॉलनीमध्ये, तू आला की सांगतील. नाही म्हणे 1 मिनिट थांबा, तुम्ही त्या एरियाचं नाव घेता ना, त्या अमुक अमुक स्किन स्पेशालिस्ट मॅडम राहतात बाजूला, त्यांच्या बाजूला आहे का तुम्ही? तर ती पोट्टी परवा आली तिच्या नावाने माझा पत्ता. हे तर अजब झालं. तिला दवाखान्यात टाकून 2 वर्ष नाही झाले, मी 40 वर्षापासून इथे. नाही, त्या नेहमी मागवतात ना, नेहमी आम्ही त्यांच्याकडे येतो रोज, त्याच्यामुळे त्याला पाठ झालेला आहे पत्ता. मी त्याच्या दृष्टीने टाकाऊ आहे, कारण मी काहीच मागवत नाही. तिथे झोमॅटोवाला रोज येतो, अमेझॉनवाला दर 8 दिवसाला येतो. तर हा एक भाग आहे. अर्थाभोवती जे सगळ्या नातेसंबंधांचं मूळ अर्थकारण आहे. कमावणारी सून असेल तर तिचे 2 गोष्टी ऐकून घेते सासू, जर ती कमावणारी नसेल तर तिचं ऐकून घेत नाही. किंबहुना वृद्ध आईवडिलांना पेन्शन मिळतात म्हणून त्यांना अतिशय जपून सांभाळणारी मुलं मी पाहिलेली आहेत. कारण शेवटी त्यांची हे आहे ना, म्हणजे सांगू नये असे किस्से आहेत की आईचं वय झालं 92-94 आणि ती खेळून आहे बेडला, पण तिला नवऱ्याची अर्धी पेन्शन मिळते नवरा गेल्याच्या नंतर. तिला अजून काहीतरी गव्हर्नमेंटचं काहीतरी वेगळं एक पॅकेज आहे, स्वातंत्र्य सैनिक हे ते अमुक ते पॅकेज मिळते. त्या व्यतिरिक्त अजून एक, तर जवळजवळ 50,000 रुपये तिला इन्कम आहे. त्याच्यामुळे तो मुलगा, म्हटलं आता शेवटच्या घटकात ही म्हातारी मोजते आहे, मला बोलवलं. मी म्हटलं की हे
आता ती CVP लाईन टाकू नये, कारण जास्त आता त्रास देऊ नये, काही अर्थ नाही आहे काही या बायामध्ये. शी इज इन टर्मिनल स्टेज. नाही नाही असं कसं काय मरू देणार का मग तिथे CVP लाईन टाकली, लॅरिंगोस्कोपीमध्ये काय म्हणतात त्याला, एअरवे टाकणं वगैरे. कशाला? मी बाहेर आलो आणि मी म्हटलं हा का बरं प्रोलॉंग करतात आहेत, तर माझा मित्र कुजबुजला माझ्या कानामध्ये, याचं कारण 50,000 रुपये दर महिन्याचं नुकसान होईल म्हणे, की म्हातारी मरण पावली तर. म्हणजे आता हे एक एक्स्ट्रीम उदाहरण झालं, पण व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज दॅट सगळ्या नातेसंबंधांच्या मुळाशी अर्थकारण आहे. पैसा इतका महत्त्वाचा होऊन बसलेला आहे, कारण ते पैशाच्या आधारावरच सगळ्या गोष्टी चालतात. मूल्यांचा बदल हा मानवी मेंदूला सहन न होण्यासारखा झाला आहे, कारण ज्या मूल्यांच्या आधारित तुमचं 50 वर्षाचं वय गेलं, वयाची 50 वर्ष आयुष्याची गेली, ती एकदम चटकन यू कॅन चेंज. एका झटक्यात कसा बदल होणार. मग असं असताना मग नक्की ही जी मधली पिढी यांनी सामावून घ्यावं थोरल्या पिढीला, की थोरल्या पिढीने थोडंसं अजून लवचिक बनावं. सो हाही एक परत कळीचा मुद्दा आहे. थोरली पिढी पण मॉडर्न होऊ शकते का, किंवा ती असू शकते का? अगदी होऊ शकते. किंबहुना जो ओपन माइंडेड आहे त्याला आधुनिक जुनं असं काही नाही आहे. जीवनमूल्य जी शाश्वत मूल्य आहे ती 1000 वर्षापासून होती तशीच आहे, आणि ती अत्यंत बेसिक आहे. प्रामाणिकपणे वागावं, खरं बोलावं, मुका प्राणांवर दया कराव्या, ही मूल्य बदलणार आहे का? 100 वर्षानंतरही बदलणार नाही आहे. आणि एक साधी गोष्ट सांगतो ज्याच्यावरती रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी आधारित आहे, की तुम्ही दुसऱ्याचाही विचार करा, तुम्ही पटकन रिॲक्ट होऊ नका. मी तुम्हाला या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, की दरवेळी आपण नवीन पिढी जुनी पिढी कोणाचं चुकते कोणाचं चुकत नाही, वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत, पण त्यातल्या त्यात समंजसपणाची जबाबदारी जुन्या पिढीची आहे, या मताचा मी आहे. ओके. यू शुड नॉट इंटरफिअर इन द लाईव्स ऑफ द यंग जनरेशन अनलेस युअर ॲडवाइस इज आस्क्ड फॉर. ओके. पक्षी प्राणी यांच्यामध्ये म्हातारा वाघ, त्याचा मुलगा, त्याचे नातू एकत्रित खेळतात आहेत नाही. ज्या क्षणी पिल्लांना पंख फुटतात, ज्या क्षणी त्यांना उडता येते, त्या क्षणी ती वेगळी युनिट होऊन जाते. पक्षी पिल्लांना पंखावर घेऊन उडत नाही, ती भरवण्याचं काम करते, सक्षम करण्याचं, पण नंतर नाही. जी वयस्कर पिढी आहे, थोरली पिढी आहे, तिनेच समंजसपणाचा मक्ता घेतला पाहिजे. या मताचा मी याच्यासाठी आहे की एक गोष्ट म्हणजे तुम्हाला आयुष्याचा 60-70 वर्षाचा अनुभव आलेला आहे. तुम्हाला माहीत आहे की माणसं चांगली हे ते इट्स ब्लॅक अँड व्हाईट नसते, मिक्सचर असतं, कोणीही वाईट नसतं. म्हणजे ग्रेसांच्या भाषेत सांगायचं तर देवाच्याही गावाला वेताळाचा पार, घुबडाच्या डोळ्यालाही कारुण्याची धार. संपूर्ण वाईट माणूस या जगात नाही आहे. वाईटातल्या वाईट माणसाच्याही घुबडाच्या डोळ्याला कारुण्याची धार असते, आणि संपूर्ण चांगला माणूस फार चांगलं होऊही नये. बहुत ज्यादा शरीफ होना भी बेकार अच्छी बात नाही आहे. खूप चांगला माणूस असेल त्याच्यापासून जरा बचाव करून आपण क्रिमिनल सायकॉलॉजी गोष्ट करत होतो. 80% चांगले झाले, खूप झाले. 51% मतं मिळाले की तुम्ही लोकशाहीमध्ये निवडून येताना 80% चांगले आहात, 20% अयब ज्याला आपण म्हणतो. एका सोन्याचाही दागिना घडवायचा तर त्याच्यामध्ये हिंड मिसळावं लागतं थोडं. यू हॅव लिटल क्वर्क्स ऑफ पर्सनॅलिटी. इट्स ओके इफ यू आर 80% यू आर राईट, यू आर व्हेरी गुड पर्सन. बहुत अच्छे भी बनने की कोशिश मत करो. द एनिमी ऑफ गुड इज बिकमिंग परफेक्ट असं म्हणतात ना. मुख्य अडसर चांगलं बनण्याचा, परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करणे हाच अडसर आहे. परफेक्ट बनू नका. नंबर 2, हा सगळा जीवनाचा अनुभव आलेली पिढी आहात तुम्ही. नंबर 2, समंजसपणा आयुष्याच्या या टप्प्याला तर तुम्हाला आलाच पाहिजे, कारण समजून घेण्याचं काम, जबाबदारी ही तुमची आहे. तुम्ही तरुणांसारखं रिॲक्ट नाही झालं पाहिजे. म्हातारपणी आपले गात्र शिथिल होतात, चांगली गोष्ट आहे, कारण आपण एकदम पटकन रिॲक्ट होत नाही. म्हातारा रागावला की थरथर कापायला लागतो. त्याचं शरीर म्हणते आता तुझं वय नाही राहिलं रागावण्याचं. म्हातारे संतापाने थरथर कापतात. तरुण अंगावर धावून जातील, बुद्धे मारतील. म्हाताऱ्याला ते शक्य नाहीये. एवढं मनावर घेऊच नका. एवढं मनावर घेऊ नका. युअर बॉडी नाव सेज दॅट नाव यू शुड नॉट गो टू एक्स्ट्रीम्स ऑफ इमोशन्स. म्हाताऱ्यांना जवळ दूरचं दिसत नाही आणि कानाने कमी ऐकू येते. चांगलं आहे, निसर्गाचीच योजना आहे. उगाच फालतूची बडबड ऐकू नका आणि फार दूरचं पाहू नका. या वयामध्ये माणसांनी भूतकाळ असो भविष्यकाळ असो किती पाहिलं पाहिजे.
एक साधी उपमा आहे की रिअर व्ह्यू मिररमध्ये मोटारीच्या जेवढं मागचं दिसतं तेवढंच पाहावं, फार मागे जाऊ नये, भूतकाळात राहू नये. मग तसे म्हातारे काय कंटाळवाणे होऊन जातात. आमच्या काळी असं नव्हतं. ह्यापासून वाक्य सुरू झालं की मग संपलं विषय. कंटाळवाणं होतं. पण आता आमच्या काळी असं नव्हतं हे वाक्य आहे ना, आता आमची पिढी पण थोडंसं बोलायला लागली आहे सर. कारण तुम्ही जे म्हटलं ना की स्थित्यंतराचा वेग इतका प्रचंड आहे. म्हणजे 80s 90s मध्ये जन्मलेली आमची पिढी, 90s मध्ये, आता जी लहान मुलं आहेत म्हणजे 5, 7, 8, 10 वर्षाची, त्यांना आता आम्ही म्हणू शकतो की आमच्या काळात असं होतं, कारण एवढं स्थित्यंतर झालंय. झालेलं आहे. मी 10 वर्षाच्या मुलीला 5 वर्षाच्या मुलीशी बोलताना ऐकलं आहे की तुला नाही समजत, तुझ्या वेळी नव्हतं ते, आमच्या वेळी होतं तसं. एक्झॅक्ट. जनरेशन गॅप इज देअर बिटवीन. नाव जनरेशन इज चेंजिंग एव्हरी 3 years, एव्हरी 4 years. तर हा भाग आहे. तर मी हे सांगत होतो की यू मस्ट टेक द ओनस ऑफ बिंग मॅच्युअर, बिकॉज यू आर सपोज टू बिकम मॅच्युअर. तुम्ही उन्हाळ्या पावसाळ्या जास्त बघितले. उन्हाळी पावसाळा आणि ठीक आहे ना, तुम्ही आयुष्याच्या थिक अँड थिनमधनं गेलेले आहात. तर साधारण 60 नंतर माणसाच्या अंगी 4-5 गोष्टी यायला पाहिजे. एक, यू शुड बिकम कंपॅशनेट, क्षमाशील व्हा. आता आपण हा संघर्ष, अर्धा संघर्ष कमी होऊन जाईल जर तुम्ही इफ यू बिकम फॉरगिव्ह, इफ यू फॉरगिव्ह अँड फॉरगेट. म्हणजे क्षमा मागणे आणि क्षमा करणे, बिंग कंपॅशनेट अँड बिंग फॉरगिव्हिंग, तर दोन्ही गोष्टी जरुरी आहे. प्रत्येक गोष्टीवर उसळून बोलू नका. डोंट रिॲक्ट. काही लोक मी आता याला कसं उत्तर देतो या तयारीनेच ऐकतात समोरच्याचं. खुमखुमी असते त्यांना, कसं मी याचं हे. न्यूट्रली ऐकणं नावाची गोष्ट या वयात यायला पाहिजे की त्याचं म्हणणं काय ऐकून घेऊ आपण आणि मग ठरवू की याच्यावर काय उत्तर द्यायचं किंवा द्यायचं की नाही द्यायचं, किंवा त्याचं समजून घ्यायचं की इट इज अ रिॲलिटी. राईट. तर उत्तर देण्यासाठी ऐकू नका, समजून घेण्यासाठी ऐका. हे 60 नंतर तरी किमान माणसाला आलं पाहिजे. 60 नंतर तुम्ही कृतज्ञ झालं पाहिजे. ग्रॅटिट्यूड दॅट लाईफ हॅज. काही जण कायम त्यांच्यात अतृप्तीची भावना असते. मला जे वर्थ होतं ते नाही मिळालं. आय वॉज केपेबल ऑफ मोर थिंग, बट मला नाही मिळालं ते. अरे तू जसा होता तसा घडलेला आहे. तू तुझ्या एन्व्हायरमेंट याचं इंटरॅक्शन होतं. जे मिळालं ते खूप, म्हणजे काय म्हणतात, गुजरे हुए जमाने का तबसेरा ही क्या, जैसे गुजर गई अच्छी गुजर गई जिंदगी. अशी भावना, असा ॲटिट्यूड आला पाहिजे की जे झालं ते ओके झालं. ग्रॅटिट्यूड. यू शुड हॅव ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स, कृतज्ञता सगळ्या चांगल्या गोष्टीशी जे आतापर्यंत तुम्हाला आयुष्य मिळालेलं आहे. कंपॅशन, क्षमाशीलता. तिसरी गोष्ट, आता तुम्ही छोट्या छोट्या भेदभावाच्या पलीकडे गेलं पाहिजे. जाती पाती धर्म, आता एक मानवीयता तुमच्यात आली पाहिजे की ऑल ह्युमन बिंग्स आर इक्वल. बिकॉज एज शुड नाव टेल यू दॅट वी आर ऑल ह्युमन बिंग्स आणि वी शुड नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन पीपल. डिस्क्रिमिनेशनचं अपरिपक्व वयातलं एक स्थित्यंतर असेलही, पण आता ते हे झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यू शुड बी कंटेंटेड, समाधान. वृद्धपणी किंवा 60 नंतर, वृद्ध म्हणायला नको, त्यांना ज्येष्ठ म्हणायला पाहिजे. 60 नंतर माणूस समाधानाच्या, म्हणजे यश, सुख, आनंद आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा हातचा उरला एक समाधानाचा. यू शुड बी कंटेंटेड विथ लाईफ. मग तुम्ही त्रासदायक म्हातारे नाही होणार. आणि मग तो संघर्ष कदाचित घर्षण टाळता येईल. अपेक्षा कमी करा. बुद्ध असं म्हणतो की सगळ्या दुःखाचं मूळ अपेक्षा आहे. मग मुलगा असा वागला नाही, मुलगा असा बोलला. एक फार खटकणारी गोष्ट जी फार सायकोलॉजिकली तरल लेव्हलला आहे. माझा मित्र एक सांगत होता की तो मुलाकडे गेला, मुलगा 1 महिना त्याचा मुक्काम होता, मुलगा त्याशी बोललाच नाही. मी म्हटलं तू असा विचार कर की तो काहीतरी विवंचनेत अडकला असेल, त्याचा ऑफिशियल काही गोष्टी असतील, स्ट्रेसफुल कामं असतात, थकून जात असेल तो. घर म्हणजे काय, जिथे तुम्हाला तोंड देखील नमस्कार, आलो मी घरी, आलात का आपण, याच्या अशा फॉर्मल गोष्टी होत नाही, तेच घर आहे. बरोबर. तो दार ढकलून येऊ शकतो आणि सोफ्यावर बघू शकतो, त्यालाच घर म्हणा ना. जे भिंतीला तंगड्या लावून आराम करते ते घर. हे घर काय कामाचं, आलात आपण, आपणच माझे नवरे ना, या आतमध्ये बसा, मी चहा आणते. हे जिथे होत नाही ते घर आहे. वेर यू डोंट रिक्वायर टू बी फॉर्मल. हे मुलाचे काही स्ट्रेस असेल,
तू तो चांगल्या मूडमध्ये असं पाहून त्याला विचार काही तुझं बिनसलंय प्रॉब्लेम आहे, काही बिनसलाय का. हा. तर दुसऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि सोडून दे ना, ठीक आहे तो उद्या बोलेल, आज नाही उद्या बोलेल, काही असेल प्रॉब्लेम, काही तुझी गोष्ट त्याला आवडली नसेल कदाचित, इट्स ओके. इफ यू ट्राय टू फाइंड आउट इट्स ओके, इफ यू कांट फाइंड आउट इट्स ओके, रिमेन क्वाइट, बी कंटेंटेड आणि डोंट रिॲक्ट. हा झाला समजूतदारपणा, म्हणजे समजूतदारपणा, ज्येष्ठांकडनं अपेक्षित असलेला समजूतदारपणा. पण याला दुसरी पण बाजू असू शकते ना, की जी मधली पिढी आहे, आमची पिढी, अजून थोडेसे मोठी लोक, तर त्यांच्याकडनंही काही गोष्टी व्हायला हव्यात जेणेकरून तो संघर्ष टाळता येईल, अजूनही टाळता येईल. म्हणजे जसं की पैशांबद्दल बोललो आपण, की ते बऱ्यापैकी तुमचे नातेसंबंध ठरवत असतं, घडवत असतं आजच्या युगात. सो त्या मधल्या पिढीला तुम्ही काय सांगाल? जशा या 4-5 गोष्टी तुम्ही ज्येष्ठांना सांगितल्या, त्या मधल्या पिढीला काय सांगाल? कारण की आमची पण जबाबदारी वाटते की थोडा आमचाही समजूतदारपणा किंवा आमच्यातूनही काही गोष्टी आल्या पाहिजेत. बरोबर. नाही, ऍक्च्युली कसं आहे, हे तर मधल्या काय तरुण काय सगळ्याच पिढीला लागू आहे की वी मस्ट बी रॅशनल, वी मस्ट लर्न टू थिंक ऑफ अदर पर्सन, वी मस्ट लर्न टू कॉम्पीट अँड रेझिस्ट अवर ट्रॅडिशनल बिलीफ्स. आपली एक बिलीफ सिस्टीम असते, हा म्हणाला ना तो असाच म्हणणार, तो असाच आहे, हे सरधोपटपणा झाला. तर याला चॅलेंज केलं पाहिजे आपल्या बिलीफ्सना नेहमी. हे बघा, आता तरुण पिढीचीच गोष्ट करतात, एक साधा प्रयोग करा की मोबाईल उचलायचा नाही एखाद्या मित्राचा. समजा एक बसलेले आहेत मुलं मुली आणि एक मुलगी इथून गेली जी नेहमी भेटणारी आहे आणि तिने तुझ्याकडे पाहिलं नाही, चालली गेली ती. तर पहिला प्रश्न तुझ्या मनात काय येतो? 90% लोकांची ही टर्रेल झालेली आहे, माजलेली आहे, बदमाश आहे, काहीतरी असेल फालतू तिचा हॅट. कोणीही असा विचार करत नाही ती विवंचनेत असेल, काहीतरी नुकतंच कोणाशी तरी भांडण झालं असेल, ती तिच्या विचारात गुंग असेल. आणि असतं ना असं, मोबाईलचं उदाहरण मी देत होतो त्यासाठी की मोबाईल हा सेन्सिटिव्हिटीचा अग्राचं टोक झालेला आहे. असं की तुम्ही कोणाला फोन करा आणि त्यांनी नाही उचलला तर लगेच तुमच्या मनात विचार येतात, हा मला टाळतो आहे, हा माझ्याकडे लक्ष देत नाही आहे. तुम्ही नुकतेच टॉयलेटला गेले, मोबाईलची रिंग वाजली, तर त्या एका मिनिटात त्याची रिंग वाजून वाजून संपते, तुम्ही काय करणार, काय करणार, काय सोडणार. तर शेवटी तो प्रश्न निर्माण होतोच की तुम्ही इतक्या गोष्टी पराकोटीच्या स्वतःच्या अशा बनवून घेतलेल्या आहेत. ही गोष्ट तरुण पिढीने, मधल्या पिढीने सगळ्यांनी सोडली पाहिजे. ट्राय टू थिंक ऑफ द अदर पर्सन, ट्राय टू थिंक दॅट ही बिहेव्ड दॅट वे, मे बी बिकॉज समथिंग इज नॉट गुड अबाउट हिम, मे बी ही स्ट्रेस्ड, मे बी ही इज सम. हाचा विचार करायला लागल्यावर अर्धे संघर्ष कमी होऊन जातील, अर्धे भांडणं कमी होतील. आणि आता वृद्धांचा विचार, ही गोष्ट कशी आहे, ही कहाणी 20-30 वर्षापासून पूर्वीपासूनची सुरू झालेली असते. एक लेख मी लिहिला लोकसत्तामध्ये या सदरामध्ये की जैसा बोओगे वैसा उगेगा. तर तुमचे मुलं लहान असताना तुम्ही तुमच्या आईवडिलांशी कसे वागत असतात ते पाहतात. अँड चिल्ड्रन लर्न व्हिज्युअली. आपलं 70% लर्निंग व्हिज्युअल आहे. पालक काय उपदेश करतात त्याच्यावरनं मुलं शिकत नाही, ते कसे वागतात हे पाहत असतात, बघून शिकतात. मुलं हे मोबाईल CCTV कॅमेरे आहे, त्यांचं सतत लक्ष असते कोण काय कसं वागते, कोण हे करते. तंबाखू खाऊ नये म्हणून तंबाखू चोरत सांगणारा बाप मी पाहिलेला आहे. तू नाही, मी मोठा आहे, मला चालते असं मुलाला सांगून उपयोग नाही, त्याला समजत नाही हे तू मोठा कसा. नाही नाही, मी मोठा झाल्यावर खायला लागलो, तू मोठा होईपर्यंत नाही, मग तू ठरव वगैरे, असं नाही चालत. तुम्हाला रोल मॉडेल म्हणूनच त्यांच्यासमोर राहिलं पाहिजे. मग तुम्ही आपल्या आईवडिलांशी कसे वागत होते, तुम्ही बोलताना असं समंजसपणे बोलता का. तुम्ही जर म्हणता की तो, आता मग एक गमतीचं उदाहरण सांगतो की माझा पुतण्याच्या लहानपणची, माझा म्हणजे त्याचा बाप जो आहे तो एका पर्टिक्युलर मित्राबद्दल जो आहे फालतू माणूस आहे, नेहमी पैसे उसने मागतो, मूर्ख आहे झालं. त्याच्यानंतर हा घरात बसलेला होता, चहा पीत आतमध्ये, आणि बेल वाजली दरवाजाची. लहान पोरगा गेला धावत उघडायला आणि मागे सांगत आला, बाबा तो मूर्ख आला. तर याला मूर्ख म्हणणे त्यांनी ऐकलेलं होतं त्याचं. त्याच्यामुळे जसं आज तुम्ही तुमच्याशी तरुण पिढीने कसं वागलं पाहिजे याची बीज 20-30 वर्ष मागे जातात तुम्ही ते. पण आता ते अंडन करायला, म्हणजे माझा एक मित्र म्हणाला की
तो नातवाला मारत होता की तू अभ्यास का नाही करत वगैरे. मी त्याला म्हटलं, अरे मारू नको, तू लहान आहे, त्याला समजत नाही. तुम्ही कधी आमचं ऐकलं का? तुम्ही तर आम्हाला ठोकूच आम्हाला शिकवलं. मग आता माझ्या मुलाबद्दल तुम्ही बोलू नका. तुम्ही काय केलं? तुम्ही आम्हाला मारत होते त्यावेळी. हे घर्षणाचं एक कारण आहे, हे महत्त्वाचं घर्षणाचं एक कारण आहे. आता तो काय उत्तर द्या बाप. माझं म्हणणं असं की शेवटी आयुष्यभर तुम्ही जसे वागलात तसं, याला उत्तर नाही आहे असं नाही आहे. त्याला समजावून सांगता येईल समंजसपणे. कम्युनिकेशनचं असं तत्व आहे की कम्युनिकेट करणारा कोण आहे त्याच्यावर हे आहे. म्हणजे गांधीजी चले जाव म्हणाले आणि इंग्रज चालले गेले. आपण बायकोला चले जाव म्हटलं ती स्वयंपाकघरात सुद्धा जात नाही. कारण कम्युनिकेटर तसा पाहिजे ना. नवऱ्याने ब्रह्मज्ञान पाजलं तरी बायकोच्या डोळ्यात नवरा हिरो कधीच नसतो. ते कम्युनिकेशन त्याला प्रॉपर चॅनलमधनं मिळालं पाहिजे. त्या तुमच्याविषयी त्याच्या मनात जर काही पूर्वग्रह तयार झाले असतील तर तुम्ही ब्रह्मज्ञान, तुम्ही अमृत जरी पाजलं तरी त्याला ते कळू लागेल. अशा परिस्थितीमध्ये यू हॅव टू कीप क्वायट, यू हॅव टू कम्युनिकेट हिम थ्रू प्रॉपर चॅनल. मग तो काउन्सिलर असेल, त्याच्या मनात जो ज्येष्ठ चांगला आहे त्याच्या थ्रू असेल, एखादा तुमचा मित्र असेल, कलिग असेल, तर ते कम्युनिकेट करता येईल. पण बेसिक गोष्ट ही आहे की यू रिलीव्ह दोज थिंग्स विच यू हॅव डन ॲज अ यंगस्टर. कम्युनिकेशनवरनं सर जाणवलं की संवाद जो आहे ना कुटुंबातला तोही बदललाय किंवा त्याची माध्यमही बदलली आहेत. म्हणजे आजकाल आम्ही फक्त व्हॉट्सअपवरच कनेक्टेड आहे आई वडिलांशी, असंही होतं. तर हा संवाद कसा महत्वाचा आहे आणि का, हा प्रश्न मी का विचारतोय, आता आमच्या पिढीला बोर होतं कम्युनिकेट करायला ज्येष्ठांशी, आई वडिलांशी, आणि सतत असं येतं की तुम्हाला नाही समजत, तुम्हाला नाही समजत. आणि हे पण एक कारण होतं की नाही समजत म्हणजे काय, मग त्यातनं पुन्हा मग तो संघर्ष, घर्षण. हे कम्युनिकेशन पुन्हा परत ते कसं साधायचं. आणि हा महत्वाचा भाग आहे फार, कारण खरंच समजत नाही. तुम्हाला समजत नाही तो म्हणतो तेव्हा खरंच समजत नाही. मला इंजिनिअरिंगचं काय नॉलेज आहे. माझा मित्र सांगत होता की ॲडमिशन घ्यायला जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला मुलाला घेऊन गेले तेव्हापासून, म्हणजे मुलगा ॲडमिशन घ्यायला चालला होता 12वी झाल्याच्या नंतर, तर तो सब्जेक्ट विचार करत होता. तर हा म्हणाला ते काय कॉम्प्युटरमध्ये म्हणतात ते सगळे थांबा होणे. त्यांनी त्या गर्दीतच बापाला झापलं, तुम्हाला नाही समजत, मला जरा विचार करू द्या कुठले सब्जेक्ट भरायचे ते. तर हा तोंड लहान करून परत आला. मग रात्री आमच्या गप्पा झाल्या. मी म्हटलं ही गोष्ट खरी नाही आहे का, आपल्याला कुठे त्या टेक्निकल गोष्टी. त्यांनी झापलं हे वाईट झालं, त्यांनी चांगलं सांगायला पाहिजे होतं. पण आता बापाला झापण्यात म्हणजे आपण काही आपल्या वडिलांना कधी झापलं नसतं. पण आता ही पिढी अशी आलेली आहे की त्यांना माहीत आहे ना, आणि नाहीच आहे ना मला त्या क्षेत्रातलं ज्ञान. तर त्या क्षेत्रात त्याला तू असं कर तसं कर, हे तर म्हणजे वाईटच झालं. ज्या क्षेत्रातलं हेच नाही आहे. आता दुसरा एक पोरगा आहे, तो अजूनही बापाच्या नावाने शिवाय देतो की तुमच्यामुळे मी हे ब्रांच घेतली जी मला घ्यायची नव्हती. आणि त्याला विचारलं तू का नाही, मला 4 लोकांनी सांगितलं म्हणे, मला बरं वाटत सांगितलं हे छान आहे वगैरे. या क्षेत्रातलं जिस गाव का पताही मालूम नाही है तू गाव को जा रहे क्यों. तर हे एक झालं. आणि म्हणून एक कारण असं आहे की नवीन पिढी ही स्वतंत्र कुटुंब आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यामध्ये तुम्ही इंटरफिअर करू नका. ज्या क्षेत्रातलं तुम्हाला कळत नाही, खरोखरच त्या क्षेत्रात तुम्ही त्यांना सल्ले देणं म्हणजे वेडेपणाचं आहे, मूर्खपणाचं आहे. आणि जर ती पिढी मग तुम्हाला असं म्हणत असेल तर त्याच्यामध्ये काही वावगं मला वाटत नाही. खरोखरच त्या क्षेत्रातलं ज्ञान नसतं. सर आपण आता मगापासून बोलताना ना मला जाणवतंय की घर्षण टाळण्यासाठी सगळी जबाबदारी ज्येष्ठांवर गेली की काय. मगापासून मला ते याचं कारण सांगतो मी माझ्या दृष्टीने. हे म्हणजे मला आता ज्येष्ठ लोक मला म्हणतील की हे कसं काय, आम्हीच सगळं मेहंदी लगा के रखना, चूड़ी सजा के रखना, लेने तुझे वो साजे, मी सगळं तिनेच करायचं. कपडे धुला के रखना, यांनी काहीच नाही करायचं. ते गाणं ऐकल्यामुळे मला ती आठवली. पण ही गोष्ट फार लॉजिकल नाही आहे की ज्यांनी आयुष्य 60 वर्ष पाहिलेलं आहे, ही हॅज टू टेक अ समजूतदार स्टँड, ही हॅज टू टेक अन अंडरस्टँडिंग स्टँड. हे एक झालं. आणि दुसरं, तरुण पिढीला ज्येष्ठ पिढीने सांगण्यापेक्षा तरुण पिढीच्या थ्रू, म्हणजे थ्रू काय म्हणतात त्याला आपण, पियर प्रेशर, पियर ग्रुप जर कळलं तर ते जास्त इन्कल्केट होतं. त्याच्यामुळे ज्येष्ठांचे जे उपदेश आहेत ते उपदेशाचे डोस वाया जातात. उपदेश कोणालाही करू नये.
मी नेहमी लोकांना हाच उपदेश करतो की तुम्ही उपदेश करू नका अनलेस आस्क फॉर, जोपर्यंत विचारत नाही. एक जण म्हणाला अरे त्यांचं वाईट होत आहे ते दिसते आहे ना, तरी त्यांना सांगा ना. आता एक्स्ट्रीम वाईट होत असताना यू कॅन टेल दॅम. पण एक गोष्ट सांगतो, माणूस बदलत नाही, तो अनुभवातून शिकतो. हादसा जरूरी है जिंदगी में कुछ सीखने के लिए, बगैर हादसे की कुछ नहीं होता. तर ठीक आहे, तुम्ही सांगण्याचा प्रयत्नही करू शकता, ते प्रश्नी पडेल न पडेल. शेवटी जबाबदारी 2-3 गोष्टीमुळे येते. तुम्ही आयुष्याचे उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहे, तुम्हाला तो समंजसपणा आलेला आहे, आलेला असायला पाहिजे, आलेला नसतो सगळ्यांमध्ये, ते वाईट आहे. तुम्ही क्षमाशील झालं पाहिजे. आणि ते जर वाईट वागत असतील, चांगले वागत नसतील, तर स्टील यू मस्ट बी एबल टू फॉरगिव्ह दॅम. आणि मी एक गोष्ट या निमित्ताने सांगू इच्छितो की लोक म्हणतात की हा काय सहन करण्याचा काळ आला का, आता बस उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचं वगैरे. काही तुमचं आयुष्य स्वतंत्र आहे. पहिले समजून घ्या की नाव यू हॅव बिकम अ सेपरेट युनिट, चिल्ड्रन हॅव बिकम अ सेपरेट युनिट. आता तुमच्या आयुष्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही बाजूला नाही झालात, चिल्ड्रन बाजूला झाले, ते बाजूला झालेले आहेत. तुमचं आयुष्य तसंच आहे. म्हणजे माझा एक मित्र म्हणाला की माझा मुलगा बोलावतो अमेरिकेला, मी म्हणतो येतो, मी महिने 2 महिने थांबतो, नंतर आय हॅव टू रिटर्न बॅक टू व्हेअर आय बिलॉंग अँड व्हेअर माय सर्कल बिलॉंग्स. मी कायमचा तुझ्याकडे येऊन पडून नाही राहू शकत सायडिंगला. दुसरी गोष्ट अशी की माझ्याकडून अप्रूट करून तू मला दुसरीकडे प्लांट नाही करू शकत. राईट आहे की नाही. एक 7-8 महिन्याचं झाड अप्रूट करून दुसरीकडे लावता येईल. 80 वर्षाचा वृक्ष कसं लावता येईल. आता लावणारे लावण्याचं सांगतात, आम्ही लावला वगैरे, माझे यू कॅन्ट सेंड रूट्स देअर. दुसरी गोष्ट अशी आहे की ऑलवेज बिलीव्ह दॅट इन धिस एज यू आर द बेस्ट ऑफ द एज. आता शारीरिक कष्ट, तरुणपणी कसा जोश असतो, म्हातारपणी गात्र शिथिल होऊन जातात. म्हटलं आता युग असा आलेला आहे की आता कष्टाचं काहीच काम नाही आहे. पूर्वी तलवारीने लढाई करायचे, आता एक बटन दाबलं की मिसाईल उडते. आता शारीरिक कष्टाची, शारीरिक बळाची गरज राहिली नाही, युद्धात राहिली नाही, रोजच्या आयुष्यात कुठे राहिलेली आहे. तुमच्या बोटांच्या स्नायूंनाही त्रास होऊ नये. पहिले तर रिमोट नव्हते, आता रिमोट आले. रिमोट आल्याच्यानंतर आता काय झालं, अलेक्सा आली, आता तुम्ही तोंडीच. आता मी असं ऐकलेलं आहे की तुमच्या मनात विचाराला आणि पंख्याकडे पाहिला की पंखा फिरायला लागेल. तो जो एक नवीन टेक्निक केलेलं आहे, म्हणजे ते AI त्याच्याकडे चालू आहे. म्हणजे शारीरिक कष्टाचं कामच संपलं. सो शारीर ताकद नाही आहे हा मुद्दाच होऊ शकत नाही. आता तरुण आणि वृद्ध याच्यातला तो फरक नाहीसा झालेला आहे. तुमच्याजवळ नॉलेज पुरेसं आहे, तुमच्याजवळ विजडम आलेली आहे, आणि तुमच्याजवळ पुरेसं आर्थिक स्थैर्य जर असेल, तुमच्याजवळ इच्छा असेल, तर तुम्ही जगातल्या सगळ्या त्या गोष्टी करू शकता ज्या तुम्ही आयुष्याच्या धबडग्यात करू शकले नाही. यू कॅन लर्न न्यू लँग्वेज, यू कॅन व्हिजिट प्लेसेस. तुम्हाला सुट्ट्या आहेत ना, तुम्हाला नोकरीचा टार्गेट नाही आहे, कुठलं काही नाही आहे, पैसा पैसा आहे ठीक आहे, सगळ्या रिक्वायरमेंट कमी होऊन जातात. खाऊन किती खाणार तुम्ही. तुम्ही 5 स्टार हॉटेलच्या बफेमध्ये गेलात तर तुम्ही एक वडा सांबार खाल्ला आणि एक डोसा फार खाल्ला, संपलं. पोटाची 1 लिटरची कॅपॅसिटी आहे, संपली. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे काही नाही, पलीकडे जाण्यात अर्थ नाही. नाही कोणीच खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे म्हणजे प्लेजर हॅज अ सटायटी, संपलं ते. वृद्धपणी तुमच्याजवळ वेळ आहे, तुमच्याजवळ बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य असेल तर, आणि असतं, आता नोकऱ्या करतात लोक, पेन्शन असते, काय असते, ते तुम्ही नीट मॅनेज केलं तर यू आर इन द बेस्ट ऑफ द एज, बिकॉज यू कॅन एक्सपिरियन्स लाईफ अँड ऑल दोज थिंग्स ऑफ लाईफ विच यू हॅड नॉट एक्सपिरियन्स्ड. यू कॅन बिकम अ थिंक टँक. तुम्हाला कोणी जर विचारायला आलं तर तुम्ही सल्ला देऊ शकता, कारण तुम्ही तो अनुभव घेतलेला आहे. ज्या नॉलेजमध्ये तुम्ही होते, तुम्ही नवीन नॉलेजही गेन करू शकता. अल्झायमर्स डिसीज, डिमेन्शिया यांना दूर ठेवायचं असेल, सतत काहीतरी नवीन शिकत राहा. युअर बॉडी विल बी स्टील बी विथ यू. फिट राहिलं पाहिजे माणसाने. किमान वयाच्या 40व्या वर्षी व्यायाम सुरू केला पाहिजे. यू कॅन प्रोलॉंग युअर एज अँड यू कॅन बी इन अ व्हेरी गुड स्टेट. कसं आहे, वृद्धपणी हेल्थ चांगली नसणं हा एक. हेल्थ चांगली का नसते, लाईफस्टाईल इव्हॉल्व, डायबिटीज, ब्लड प्रेशर हे सगळे विकार मागे लागतात. हे तुम्ही टाळू शकता, प्रोलॉंग करू शकता, सौम्य करू शकता. 2 गोष्टीची जरुरी आहे. एक, फिजिकल साईडला यू शुड बी फिजिकली फिट. फॉर दॅट यू शुड डू एक्झरसाइज रेग्युलरली. आणि दुसरं जे मी आता सांगत होतो की तो सुज्ञपणा आला पाहिजे, की आता डूज अँड डोंट्स यांच्यामध्ये पडू नये, फार सल्ले देऊ नये, फार गोष्टी मनाला लावून घेऊ नये. ठेविले अनंत तैसीच राहावे.
म्हणून चित्ती असो द्यावे समाधान. तुकाराम महाराज समाधान हा शब्द वापरतात. दॅट इज कंटेंटमेंट. यू शुड बी कंटेंटेड विथ व्हॉट एव्हर यू हॅव गेन्ड इन लाईफ. आम्हाला मिळालंच नाही, माझी लायकी जास्त होती, किती डिस्कंटेंटेड राहाल, तुमचं सगळं आयुष्य तुम्ही खराब करून टाकता. आणि याच सोबत आहे ना सर, जसं आपण पैशांबद्दल बोललो, खटके उडण्याची जर आपण कारण बघितले ना, तर त्यातलं अजून एक मेजर कारण समोर येतं, ते म्हणजे संस्कृती, प्रथा. आणि अरे हे करायला पाहिजे तुम्ही, अरे आम्ही हे करत आलोय लहानपणापासून. मग ती पूजा अर्चा असेल, अगदी काही म्हणजे सण समारंभ कसे साजरे करायचे इथपासनं तर बऱ्याच गोष्टी किंवा प्रथा, तर ह्यातनंही खटके उडतात की अरे लहानपणापासून तुला शिकवलंय ना, किंवा तू तुझ्या पोराला का नाही सांगत, आपल्या घरात असं. आता यात पुन्हा परत तेच येतं की ज्येष्ठांनी ते जरा आवरावं नाही. मग मी जो मुद्दा सांगितला त्याच्यात हे क्लिअर करायला विसरलो मी. माणसांनी जात बात देव धर्म याच्या पलीकडे जायला पाहिजे. 60 नंतर माणसांनी कर्मकांड बंद केले पाहिजे. कर्मकांड कुठल्याच वयात नकोत, पण ते कुठल्या वयामध्ये तुम्हाला एक आधार पाहिजे असतो माणसाला. शेवटी या गोष्टी काय आधाराच्या मानसिक कल्पना आहेत. त्याच्या पलीकडे जायला तो लादता कामा नाही, म्हणजे पुढच्या पिढीवर तो लादता तो कामाच नाही, अजिबात नाही. त्याच्या मनातून वाटलं पाहिजे ना. जबरदस्तीने करून घेण्याचा काय अर्थ आहे त्याला? मग संघर्ष तिथे होणारच. मी तर म्हणतो उलट कमी केलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यातून कर्मकांड बाद करा आणि नवीन पिढीला सुद्धा त्या कर्मकांडातून मुक्त करा. कारण की तुम्हाला विजडम आलेलं आहे एवढ्या वर्ष. तुम्हाला विजडम आलेलं आहे. आता जगात देव आहे की नाही हा तो सगळा वेगळा विषय आहे, पण आतापर्यंत तुम्हाला एवढी बुद्धी आलेली आहे की काही नाही, जे व्हायचं ते होत असते. निसर्ग हा देव आहे आणि निसर्गामध्ये सुष्ट दुष्ट चांगलं वाईट काही नाही आहे. स्वीकारात्मकता हीच सकारात्मकता आहे. ते ज्येष्ठांना खूप ब्रुटल वाटू शकतं. तुम्ही ब्रुटल दुर्दैवाने म्हणजे मी असं म्हणेल की अल्टिमेटली ते त्यांच्या चांगल्यासाठी आहे की बी ॲक्सेप्टिंग आहे असं आहे. निसर्गामध्ये चांगलं नाही वाईट नाही, निसर्ग आहे तसा आहे. तसंच हे आयुष्य आहे. मग वाईटाचाही स्वीकार आणि चांगल्याचा सत्कार आणि ओपन माइंडेड राहणं. कर्मकांड म्हणजे मला तो कळतच नाही. कर्मकांड हे कमीत कमी या वयात तरी ते सोडून दिले पाहिजे. तुमच्याकडे तसाही वेळ कमी आहे, तुम्ही त्यात वाया घालू नका. वाया घालवू नका. काही जण वेळ कसा घालवायचा हे कळत नाही म्हणून करत राहतात. बरं, त्यांनी करावं, त्यांची इच्छा असते. बरोबर, ज्याची इच्छा आहे त्यांनी करावं. मानतात त्यांच्यासाठी देव आहे, नाही मानतात त्यासाठी नाही आहे. मी एक फक्त 7 शब्दांची द शॉर्टेस्ट स्टोरी वाचली. ती अशी आहे, मॅन मेट गॉड. 3 शब्द झाले. मॅन मेट गॉड, बोथ एक्सक्लेम्ड. अजून 2 म्हणजे 5 शब्द झाले. माय क्रिएटर. तुम्हीच निर्माण केलेलं आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांनी ठेवावं, ज्यांची नाही आहे त्यांना काही फरक नाही पडत. या गोष्टीमुळे संघर्ष टाळला गेला पाहिजे. कर्मकांडावरनं संघर्ष होऊच नाही. कर्मकांड हे तरुण पिढीवर लादण्याचं तर अजिबातच चुकीचं आहे. तुमच्याही आयुष्यातून ते कमी झाले पाहिजे, कारण तुम्हाला कळलं आहे ना की ते काही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात नाही आहे देव. असलाच तो तुमच्यासाठी जो देव आहे तो कर्मकांड पाहण्याने होत नाही. आता मी जसं मग म्हटलं की काही जणांना वेळ कसा घालवायचा ते कळत नाही, त्याच्यामुळे ते 4-4 तास देवही कंटाळतात इतकी पूजा करतात ते 4-4 तासापासून. ठीक आहे, इट्स ओके, लेट दॅम डू व्हॉट दे वॉन्ट. पण त्याचा इतरांना त्रास होऊ नये आणि इतरांवर ते लादणं तर चुकीचंच आहे. ही अशा मताचा मी आहे. नवीन नवीन शिकत राहा. आयुष्य खूप शिकण्यासारखं आयुष्यात इतकं आहे की तुमचं 100 वर्ष नाही 200 वर्षाचं आयुष्य पुरणार नाही. आणि यू विल बी म्हणजे आयुष्यभर विद्यार्थी राहा असं आपली संस्कृतीच सांगते. सो लाईफ हॅज सो मेनी थिंग्स टू टीच यू, आणि दिस इज द बेस्ट टाईम ऑफ युअर लाईफ वेअर यू हॅव टाईम, यू हॅव फेअर इनफ मनी. तुमच्या रिक्वायरमेंट कमी झालेल्या आहेत, तुम्हाला आयुष्याचा अनुभव आलेला आहे, तुम्ही विजडम तुमच्याजवळ आहे पुरेसं. तुम्हाला आता काही सिद्धही करायचं नाही. तुम्हाला काही सिद्ध करायचं नाही. सगळं जे करायचं आनंदासाठी करायचं आहे. काही पेन्शन नको, काही प्रमोशन नको, का काही अचिव्हमेंट नको. सो दिस इज व्हॉट आय फील. खर्चाच्या बाबतीत ते होतं सर, म्हणजे ज्येष्ठांना असं वाटतं की मुलगा आणि सूनबाई खूप खर्च करतायत, किंवा आईवडिलांना वाटतं लहान मुलं खूप खर्च करतायत, हट्ट करतायत. सो तिथे मग तेच येतं की तुम्ही जर त्यांना त्यांचं जे आयुष्य ते जगू दिलं, आणि कदाचित त्यांना विजडम तुमच्या वयात आल्यानंतर येईल, किंवा कदाचित 2 वर्षातही शिकतील की बाबा आपण खूप खर्च करतोय. पण तुम्ही म्हटलं तेच की उपदेश करण्यात तसा काय अर्थ नाही त्यावेळेस.
एक उधळण्यावरनं मी एक लेख लिहिला या मालिकेमध्ये, की जी सून उधळी वाटत होती सासूला, जाते मॉलमध्ये 500 रुपयाचं घड्याळ घ्यायला जाते आणि 5,000 रुपयाच्या वस्तू विकत घेऊन येते. हे काय आहे? मूल्य बदललेले आहेत, पैशाला व्हॅल्यू राहिलेली नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की बाजार शरण सोसायटी झालेली आहे, त्या अनुषंगाने ते मुलं तसे वाढलेले आहेत. आता प्रत्येक गोष्टीवर घासाघीस करणारी सासू कुठे, आणि प्रत्येक गोष्ट घ्या किती आहे, काय डिस्काउंट आहे, MRP करणारे लोक आहेत. कारण तुम्ही तो पैसाच पाहिला नव्हता जो त्यांच्याजवळ आलेला आहे, तुम्ही ते लाईफस्टाईलच पाहिली होती जी त्यांना आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट मी हे पाहिलं की तरुण पिढी वेगळ्या पद्धतीने चांगल्याही गोष्टीत पैसा खर्च करते, डोनेशन देते, NGOज ना मदत करते, असे लोक आहेत तरुण. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की जसजसं माणूस म्हातारा होत जातो तसा पुन्हा तो बाल्यावस्थेकडे जातो, तसे बऱ्याच म्हणजे तो पुन्हा लहान होत जातो, मग त्या दृष्टीने त्यांचे हट्ट वाढत जातात, स्वभाव बदलत जातो. तर ते किती तथ्य त्यात, किंवा तसं होतं का खरंच? आणि यालाच जोडून हे का विचारतोय, कारण जर 10 पैकी 6 गोष्टी जर ज्येष्ठांनी करायच्या तर त्या 6 गोष्टींची जबाबदारी जर त्यांच्यावर असेल, आणि ती जबाबदारी असताना जर अजिंक्य म्हणलं तसं जर फिजिकल थोड्याशा गोष्टी त्यांच्या आलेल्या असतात म्हातारपणात, किंवा असं असतं ना की 40 वर्ष मी ही मूल्य घेऊन जगलो, त्यानंतर ती मूल्य थोडीशी बदलवणं, त्याच्यात तडजोड करणं अवघड जातं, कारण की माणूस आहे. सो याकडं कसं बघता येईल? नाहीतर मग ते असं होईल की माझं वय 60 झाले आणि सगळीच जबाबदारी माझ्यावर टाकली, याला अर्थ नाहीये. नाही, म्हणून मी आता जसा हा महत्वाचा मुद्दा आहे की म्हातारपणी माणूस बाल्यावस्थेत जातो, लहान मुलं असं ऐकलंय, असं म्हटलं जातं. आपल्याकडे एक सुभाषित आहे, वृद्धत्वेही निज शैशवास जपावे. म्हणजे उलट आपण असं म्हणतो की ती बाल्यावस्था मनाची जपली पाहिजे. कुठली बाल्यावस्था? लहान मुलाचे प्रॉपर्टीज काय आहेत? कुतूहल वृत्ती लहान मुलाची. चांगल्या गोष्टी बालपणीच्या कुठल्या आहेत? लहान मुलं ऑल एन्कम्पासिंग असतात, त्यांना सगळे अनुभव हवे असतात, पाहिजे असतात, ते ओपन माइंडेड असतात, ओपन हँडेड असतात, आणि ते क्युरियस असतात. कुतूहल, प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असते. वृद्धपणी जर जपायला पाहिजे बालपण, तर ते हे बालपण जपायला पाहिजे की तुम्ही कुतूहल वृत्तीचा कायम ठेवा, तर तुम्ही टवटवीत राहाल. नवनवीन गोष्टी शिकायचं, म्हणून मी म्हटलं नवीन प्रदेश पहा, नवीन लँग्वेज शिका. आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या सुखासाठी फार पैसे लागत नाही. मी एक गोष्ट वाचली एका वृद्ध स्त्रीची अमेरिकेमध्ये, जी 70 वगैरे वय झालं, फिजिकली फिट होती ती. तर खेड्यामध्ये जाऊन तिने एक छोटं घर घेतलं, तिथे राहायला लागली गावातच. आणि ती रोज सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडायची, हातामध्ये एक टॉर्च, एक काठी, आणि जायची. तर त्या रानामध्ये वाट जायची ती. तर ते टॉर्च टाकताना आणि मग उजाडल्याच्या नंतर स्पष्ट दिसायला लागतं. तिला असं दिसलं की हे जे गवत फुलं आहेत ते इतक्या छोट्या आकाराचे असतात की आपण सहज पायदळी तुडवून ते पुढे जातो. पण हे जी गवत फुलं आहेत, ग्रास फ्लावर्स, म्हणजे त्या ग्रासिएसी फॅमिलीतली जी छोटी छोटी फुलं असतात, ती जर भिंगाखाली पाहिली तर इतकी सुंदर आणि कलरफुल असतात. तिने एक कागद घेतला, तिला थोडं आर्टिस्ट्री आणि याचं हे होतं, आणि त्यांचं मॅग्निफाईड चित्र काढायचं आणि त्याच्यात तसेच रंग भरायचे. असा असंख्य फुलांचा कॅटलॉग तिच्याजवळ जमला. आणि बॉटनीच्या शास्त्रामध्ये बॉटनीचे प्रोफेसर हेही थक्क झाले की फुलांचं इतकं वैविध्य, गवत फुलांचं लहानशा, त्याचं इतकं वैविध्य तिने टिपलेलं होतं. यू कॅन लर्न सो मेनी न्यू थिंग्स विदाउट मच मनी. ही कुतूहल वृत्ती बालपणीची वृद्धपणी जपणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांसारखे होतात, त्रागा करतात, चिडचिड करायला लागतात वृद्ध वगैरे असं आपण म्हणतो. पण ते त्रागा चिडचिड करतात, मग तुम्ही लहान मुलासारखे करता असं म्हटल्यामुळे म्हातारपणी पुन्हा बाल्य येते अशी एक रूढ समजूत पसरलेली आहे. तसं काही नाही आहे सायकोलॉजिकली पण. आणि मला सांगा, लहान मुलाचं आई पण करायला आई आहे, लहान मुलाचं वजन 2-4 किलो उचलायला काहीच कठीण नाही आहे. म्हातारा जर लहान मुलासारखा करायला, त्याचं आई पण कोणी करायचं? शेवटी कसं आहे, या समाजामध्ये ज्या क्षणी, म्हणजे मी एक मुद्दा असं मानतो, अजून एक मुद्दा आपल्या चर्चेतला हाही राहिलेला आहे, तो असा आहे की वृद्धाश्रमाचं काय. जशी मग ती पिढी संघर्ष निर्माण होतो, मग तुम्ही नकोसे व्हायला लागता. तुम्ही जर असं वागलात तर तुम्ही नकोसे व्हाल ना. तुम्हाला कुटुंबामध्ये जर राहायचं असेल तर तुम्ही हवेसे झाले पाहिजे. मग हवंसं होण्यासाठी काय आहे, हेच आहे की समजूतदारपणाचा मक्ता आपल्याकडे घ्यायचा, तर कुटुंबामध्ये एक सामंजस्य राहील.
मुलांनी समजूतदारपणा आपल्याकडे घेऊ नये असं नाही आहे, पण तो वृद्धांनी लादू नये. तो त्यांना, मी जसं म्हटलं की त्यांना पिअर ग्रुपमधनं मिळाला पाहिजे. सतत उपदेश केल्याने तो मिळणार नाही. मुलं व्हिज्युअली शिकतात. तुम्ही समजूतदारपणे वागलात तर मुलाला ते रिअलाइज होईल की नाही, आपले बाबा काहीच म्हणाले नाही, शांतपणे सहन करत राहिले किंवा शांतपणे त्यांनी ते काही इंटरफिअर करत नाही. अशा आईवडिलांच्या बद्दल मुलांच्या मनात आदर वाढतो. दुसरी गोष्ट, मी एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो आणि मी जर उठलो आणि चादर घडी करून ठेवली आणि थोडंसं कचरा आहे तो बाजूला टाकून ठेवला, त्या पाहुण्याला काय वाटतं हा चांगला, त्या यजमानाला काय वाटतं हा चांगला पाहुणा आहे की तो आपला मदत करतो. मला माझ्या लहानपणचं आठवते की कोणी वृद्ध आले, मित्र, आजोबांचे मित्र आले की दुसऱ्या दिवशी ते सकाळी उठल्यानंतर मला ते खुरपं मागायचे, अंगणातलं गवत काढायचे, कुठे आळं करायचे, काहीतरी आईला मदत करायचे, हे भांडे मी आणून देतो, आतमध्ये ठेवतो, तू जा तिकडे. असा पाहुणा हवा असा वाटतो. ते यावेसे वाटतात का? कारण दे टेक अप दॅट लेबर ऑल्सो. तुम्ही असे वृद्ध व्हा तर तुम्ही हवेसे व्हाल घरामध्ये. शेवटी वृद्धांना तरुणांच्या घरात राहायचं आहे, तरुणांना वृद्धांच्या घरात राहायचं नाही आहे. घर तुमच्या नावावर आहे, मुलगा तुमचा सांभाळ नाही, तुम्ही मुलाचा सांभाळ करतात, तो उद्या निघून जाईल आणि दुसरं घर घेईल. त्याच्याजवळ ती कपॅसिटी आहे ना, ही कॅन हायर अ न्यू हाऊस. नाव यू आर डिपेंडंट पार्टली, फुल्ली नाही, तर तुम्ही हवेसे पाहुणे झाले पाहिजे घरातले. हवासा माणूस होण्यासाठी यू शुड पार्टेक विथ द लेबर. सुनेला वाटते की सासू इकडची काडी तिकडे करत नाही, नुसती मस्त बसलेली आहे आणि तिच्या हातात सगळं नेऊन तिची सेवा करत बसावं लागते. ती कोणाला आवडीची होणार आहे? नाही होणार. तेच तिने जर हात बटवला, स्त्रियांना कुठला नवरा पाहिजे असतो जो घरी आल्याबरोबर स्वयंपाकघरात काही मदत करेल, स्वतः निदान तशी एक इनिशिएटिव्ह दाखवला तरी बायका खुश होतात. अगं थांब, तू थकून आली असेल, मी चहा करतो. नाही तुम्ही बस, हा मी करते. तेवढं बरं वाटते. काही जण तेवढं पुरतच बोलतात आणि करतात. एवढा पार्ट फक्त आपण पुरुषांनाच दाखवू. पण आहे ना, ऍटलिस्ट टेक इनिशिएटिव्ह. मग तुम्ही हवेसे होण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याच्यात हा एक वृद्धापणाचा भाग आहे. आणि वृद्धाश्रमाची गोष्ट आपल्या चर्चेत निघाली नाही, पण मी एकच वाक्य सांगतो आणि हे संपवतो. ते असं आहे की ज्या क्षणी या देशामध्ये पाळणा घरं निर्माण झाली, त्या क्षणी वृद्धाश्रमाची गरज पडायला लागली. तुम्ही तुमचं 6 महिन्याचं वर्षाचं मूल त्या पाळणा घरात नेऊन ठेवता ना, सांभाळण्याचं कोणाचं तरी, मग तुम्ही वृद्धाश्रमावर का बरं आक्षेप घेता? वृद्धाश्रम तीच गरज आहे ना. तुम्ही लहान मुलं नेऊन ठेवत होते ना, आता हे जर तुम्ही याला लहान मुलंच म्हणत असाल तर त्यांची ती पाळणा घरं आहेत. तर मग आता आमका मुलगा वाईट आहे, त्यांनी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमातच नेऊन ठेवलं, अमके अरे रे वृद्धाश्रमात राहतात, अरे रे म्हणण्याची काहीच गरज नाही आहे. आता असे कम्फर्टेबल वृद्धाश्रम झालेले आहेत की जिथे तुम्हाला तुमचे कंटेम्पररीज भेटतात, नवीन ओळखी होतात, नवीन मैत्री होतात. ज्या घरामध्ये तुम्ही कॉन्फ्लुएंट झालेले आहात, मिसळून गेलेले आहात, आणि जरूर राहा, पण ज्या क्षणी तुम्हाला असं वाटते आहे की यू आर नॉट वेलकम दॅट वे, किंवा मग स्वतःच्या टर्म्सवर तुम्हाला जगायचं आहे, तुम्हाला तुमची मूल्य सांभाळायची आणि त्याच्यात अजिबात पायमल्ली होऊ द्यायची नाही आहे, लवचिकता, देन ओल्ड एज इज द गुड ऑप्शन. म्हणायला वाईट वाटतं, ते वाईट दिसतं, पण मी असं ऐकलं आहे की पाश्चात्य देशामध्ये एक आपली इंडियन मुलगी नोकरी करायची म्हणून ओल्ड एज होममध्ये तिने सेक्रेटरीशिपचा जॉब घेतला, म्हणजे कम्युनिकेटर वगैरे म्हणून. तर ती म्हणाली की मी तिथल्या सगळ्या बायकांना विचारायची की तुम्ही का राहता एकटा, याच गावात तुमचा मुलगा राहतो. तर ते म्हणे नाही, माझं इंडिपेंडन्स मी कशाला घालू, मी मुलाकडे कशाला राहू, तो मला ठेवून घ्यायला तयार आहे, मी राहू शकते, पण दॅन वाय शुड आय सॅक्रिफाईस माय इंडिपेंडन्स. मला इंडिपेंडंट राहायचं आहे, मला केव्हाही उठायचं, कुठेही फिरायला जायचं, कुठलेही कपडे घालायचे, याचं इंडिपेंडन्स मला इथे मिळते. आय एम इन कम्युनिकेशन विथ माय सन. सणवारी वगैरे, त्यांचे सणवारी जे काय असतील ते आम्ही भेटतो, जातो एकमेकांमध्ये. पण बाबा काय, अतिपरिचयात अवज्ञा होण्यापेक्षा ॲब्सेन्स मेक्स हार्ट ग्रो फॉन्डर. दूर राहून प्रेम असलेलं चांगलं. चांगल्या गोष्टीवरनं सर एक आठवलं, स्वतःवरती पण जी इन्व्हेस्टमेंट कराय ना, तीही ज्येष्ठ कधी कधी करत नाही, की जी गरजेची असते. नवीन गोष्टी शिकण्यासाठी असेल किंवा कधी कधी चांगले कपडे घेण्यासाठी असेल, पण तेच आत्ताची नवीन पिढी चांगली इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर कदाचित स्वतःवरती करते, व्यायामावरती करते, नवीन पुस्तकांवरती करते. जुनी पिढी तिथेही खूप वेळा अडकून राहते.
अगदी बरोबर आहे. सो हाही एक मुद्दा आहे. येस येस येस. पुस्तकांवर तर अशी करून कहाणी आहे मराठी माणसाची आणि भारतीयांची इन जनरल, की द ॲव्हरेज नंबर ऑफ बुक्स विच अमेरिकन्स रीड इज 50 बुक्स पर इयर. 50 पुस्तकं पर वर्षाला? इयर. हा. द ॲव्हरेज नंबर ऑफ बुक्स जर्मन्स रीड इज 72. द ॲव्हरेज नंबर ऑफ बुक्स इंडियन रीड इज 1.2. पुस्तकांवर खर्च, पुस्तक कशाला विकत घ्यायचे, लायब्ररीत जायचं. पुस्तकं ज्ञान देतात तुम्हाला. पुस्तकं जे तुम्ही 10 वर्षात शिकू शकत नाही ते एका पुस्तकात शिकायला मिळतं. तरुण पिढी जर याच्यावर खर्च करत असेल त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे. बरं, कपडे खरेदी करणं आहे तो तारुण्याचा तो भाग असतो ना. लेट दॅम. मग हळूहळू सटायटी येईलच त्याला. सगळ्या उपभोगाच्या वस्तू थंड होतील. तो त्यांचा प्रवास त्यांना पूर्ण करू द्या. तुम्ही त्या याच्यातून गेले, तुम्ही जाऊ शकले नाही कारण तुमच्याजवळ एक तो पैसा नव्हता किंवा तुम्ही तुमच्या बापाच्या टाचाखाली होते. आता त्यांना ती मुक्तता आलेली आहे आणि आता बाजारही तसा आला. पूर्वी कुठे मॉल होते असे, पूर्वी कुठे होते. तुम्ही संधी अभावी चारित्र्यशील राहिलेले आहात. जरा वाईट वाक्य आहे, सांगा नाही. तेच व्याख्या बदलल्यात. म्हणजे कशाला उधळपट्टी म्हणायची, तुमच्या अर्थाने उधळपट्टी वेगळी आहे, आमची व्याख्या वेगळी आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि लेट दॅम एन्जॉय, दॅट्स ओके. आणि व्यवस्था समाज म्हणजे ती हे झालेली आहे. शेवटी मी आजच वाचलं की काय म्हणतात ते एक शब्द आहे, सुखलोलुपता नाही, तो एक काहीतरी हे आहे. ही पिढी काय ललचावलेली झाली आहे की काहीतरी एक हे आहे, पाहतो टिपिकल शब्द वापरण्यात येतो. सुखलोलुपच अर्थ आहे त्याचा, पण तो ह्याचा. तर तो जर नाही केला तर बाजार चालेल कसा? आत्ताची व्यवस्था चालेल. हा, कांदे महाग झाले तर ओरडायचं, कांदे महाग नाही झाले तर शेतकऱ्याला पैसे मिळतील कसे? मग ते त्याला मिळत नसतील, दलालाला मिळत असतील तर वाईट गोष्ट आहे, पण शेतकऱ्याला मिळत असेल मिळू द्या ना. मग ते स्वस्त केले की लगेच यांच्या नावाने बोंबलायचं. म्हणजे अर्थकारणामध्ये हेही विरोधाभास आहेत. तेव्हा हा जो आहे भाग की तरुण पिढीला ते जग दिसतंय जे तुम्ही आयुष्यात पाहिलं नव्हतं आणि त्याच्यात वेगाने स्थित्यंतर होतात आहेत, त्याच्यामध्ये पडू नका. ते त्यांचे मूल्य आहेत. लेट दॅम प्ले इट. आपण वेस्टर्न कंट्रीजमध्ये जाताना कोणी रस्त्यामध्ये एकमेकांना हक करते किंवा किस करते, आपण काही ऑब्जेक्शन घेतो का? नाही, कारण ती त्यांची मूल्य आहेत, ते तुम्ही नाही करत. इथे नाही करत तर तिथे थोडी तुम्ही तुमची मूल्य लावता. बिकॉज दे हॅव अ डिफरंट सेट ऑफ व्हॅल्यूज. बरोबर. You have different set of values. Don't impose them on the younger generation. Right. Yes. Thank you so much, sir. दोन पिढ्यांमधलं घर्षण कसं थांबवायचं यापेक्षा तो विजडम, ती मूल्य, यातला छान फरक मला वाटतं हा व्हिडिओ जे कोणी बघतात त्यांना समजला असेल. आणि कृपया असं काही समजून घेऊ नका की किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर मधल्या पिढीने म्हणू नका बघा बाबा असं जरा हे जरा असंही नाहीये. हा माझा व्ह्यू आहे. हा, आणि ही साधक बाधक चर्चा माझ्या मते मजा आली चर्चा करताना. सो थँक्यू सो मच सर.